मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झाल्याचं पाहायला मिळतंय। वयाच्या केवळ 38व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन झालंय। प्रियाची कॅन्सरशी झुंज होती आणि ती अपयशी ठरल्यानं प्रियाचं निधन झाल्याचं कळतंय। प्रिया मराठे अत्यंत हुशार अभिनेत्री म्हणवली जायची। अनेक भूमिका तिने साकारल्या होत्या, अनेक मालिकांमधून कामं केलं होती। आता मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे, कारण प्रिया मराठेचं कॅन्सरमुळे निधन झाल्याचं कळतंय। वयाच्या केवळ 38व्या वर्षी तिचं निधन झालंय। आपल्यासोबत प्रेरणा जंगम जोडल्या गेलेल्या आहेत, आपल्या एंटरटेनमेंट प्रतिनिधी आहेत, त्या अधिक माहिती देत आहेत। प्रेरणा, काय सांगशील? तुझा अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे। तर एक उत्तम लोकप्रिय अभिनेत्री प्रिया अनेक नाटकांमधनं, मालिकांमधनं, चित्रपटांमधनं काम केलेलं आहे आणि तिला कर्करोग असल्याची माहिती इतरांपर्यंत तिच्या निकटवर्तीयांना ते माहिती होतं, पण इंडस्ट्रीमध्ये फार कमी जणांना या गोष्टीची माहिती होती। त्यामुळे अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी समोर येते। पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेमधनं प्रिया खूप घराघरात पोहोचली। त्या मालिकेमधलं तिचं काम असेल किंवा ज्या पद्धतीचं पात्र तिने साकारलं होतं, एक नकारात्मक भूमिका होती त्या मालिकेमध्ये आणि तिने उत्तम पद्धतीनं ती सादर केली होती। याशिवाय बऱ्याच मराठी नाटकांमधनं प्रियानं काम केलेलं आहे, विविध मालिका असतील, चित्रपट असतील। मात्र या बातमीनं आता मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली। नक्कीच प्रेरणा, धन्यवाद। अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आपण पाहू शकतोय प्रिया मराठेचं निधन झालंय। तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्येही काम केलं होतं। 4 दिवस सासू से तिची पहिली हिंदी सिनेमा होती, कमाल से, यावेळी कसम से, यावेळी तिने आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।